लावण्या, बस आता, आणखी नको. शॉपिंग म्हणत असताना सुद्धा पायलने खूप सारी शॉपिंग केलेली लाऊसाठी. त्यांनी शॉपिंग बॅग्स कारमध्ये ठेवल्या आणि त्या घरी निघाल्या. घरी आल्यावर पायल बोलली, ए लाऊ, हा ड्रेस ट्राय कर ना, बघ किती भारी कलर आहे याचा. नको राहू देत ग, मी थकले खूप मॉलमध्ये प्रत्येक ड्रेस ट्राय करून. अशी कशी ग तू लगेच थकतेस? शॉपिंग म्हणजे मुलींच्या आवडीचा विषय असतो. अगं मग केली की आपण शॉपिंग, लावू म्हणाली. केली आपण शॉपिंग, पण कितीही केली शॉपिंग तरी मन थोडंच भरतं. बरं जाऊ दे, तुला नाही कळणार काही. मी पण कोणाशी बोलते, काडीचा इंटरेस्ट नसणाऱ्या तुझ्याशी. तसं नाही ग पायल, पण आपण केवढी शॉपिंग केली. एवढे पैसे मला रिटर्न करायचे आहेत मॅडमना. शिवाय बाकी खर्च आहेच की. हे बघ तू असं बोलत आहे जसं की उद्याच तुला मॅडमला पैसे द्यायचे आहेत. मॅडमनी सांगितलं आहे तुला जमेल तसे थोडे थोडे पैसे दे तू त्यांना. बरं लावू, तो फोन तरी चालू कर. करते ग, एवढी का घाई करत आहेस? आपण आता स्वयंपाकाचं पाहूयात का? लावू, एकच डाळ खिचडी बनवूयात, जोडीला पापड लोणचं घेऊ थोडं. मला आता स्वयंपाक करायला फार कंटाळा आलाय बघ. ठीक आहे, डाळ खिचडी बनवू, पण ते बनवण्यासाठीही किचनमध्ये जावं लागेल. चल, आधीच उशीर झालाय आपल्याला घरी यायला. ए लावू, प्लीज तू ये ना इथे त्याआधी. तुझा मोबाईल ऑन कर पहिला. बरं तू ऐकणार नाहीस फोन चालू केल्याशिवाय. हा मग आता कशी बोललीस? आता खरी मैत्री झाली आपली. तू ओळखू लागलेस मला थोडं थोडं, पायल बोलली तिला. हा घ्या मॅडम फोन. लावू पायलच्या हातात फोन देत म्हणाली, तुझा फोन आहे, तू कर ऑन. लावू फोन ऑन करते. तशा त्या दोघी एकमेकींच्या फोनमध्ये त्यांचे नंबर सेव्ह करतात. मॅडमना फोन कर या फोनवरून, त्यांना सांग आपण घरी पोचलो, पायल लावूला म्हणाली. तीही लगेच बरं म्हणून पायलच्या मोबाईलमधील मॅडमचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करते आणि सुशीला देवींना कॉल करते. हॅलो मॅडम, मी लावण्या बोलते. लावू बोल. हा तुझा नंबर आहे का? हो मॅडम. बरं, सेव्ह करून ठेवते मी. झाली सर्व शॉपिंग? सुशीला देवींनी विचारलं. हो मॅडम. जेवण झालं का? त्यांनी विचारलं. नाही झालं, आत्ताच घरी आलोत आम्ही, लावू म्हणाली. बरं ठीक आहे, थकल्या असाल, लवकर जेवण करून आराम करा, उद्या ऑफिस आहे. हो मॅडम बोलून दोघींनी फोन कट केला. रुद्र आज घरी न जाता फार्म हाऊसवर गेलेला. ड्रिंकचे ग्लासवर ग्लास रिचवत होता. नुसता वेडा दिवाणा मजनू झालेला तो तिच्या आठवणीत. स्वतःचं स्टेटस विसरून तिच्या खयालात हरवलेला. आता रोज त्याचं असंच चालू होतं. दिवसा ऑफिसला जायचं, दिवसभर काम करायचं आणि घरी आल्यावर रात्री ड्रिंक करायची. तिला आठवत कधीतरी उशिरा झोपून जायचा तो. लावण्याचं रुटीन बऱ्यापैकी सेट होत होतं. मुंबईत येऊन आता तिला महिना उलटलेला. जसजसे दिवस जात होते तसतशी पायल आणि लावण्याची मैत्री आणखीनच घट्ट होत चाललेली. ऑफिसमधून सुटल्यावर पायल आज हट्ट करत होती, लावू यार प्लीज चल ना त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. नको ग पायल, एवढ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये किती महाग असेल जेवण. त्यापेक्षा मी घरी छान जेवण बनवून तुला खायला देते, चल घरी. नाही नको, मला माहिती आहे तू छान जेवण बनवते, पण एक दिवस महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण खाल्लं तर काय होणार आहे. तू चल माझ्यासोबत, बिल मी देते. तू फक्त मला कंपनी दे. बोलून ती लाऊचा हात पकडून तिला ओढत आत घेऊन जाऊ लागते. तुला माहिती आहे लाऊ, माझी किती दिवसांपासून इच्छा होती की एकदा तरी या रेस्टॉरंटमध्ये जेवायचं. बघ केवढं मोठं आहे रेस्टॉरंट. इथे खूपच रॉयल VIP लोक येतात. ते लोक नेहमीच जेवायला येतात इथे. आपण एक दिवस नाही येऊ शकत का लाऊ? काय आणि किती ते पैसे पैसे करायचे, एक ना एक दिवस जायचंच आहे. त्या आत आल्यावर एका टेबलवर बसतात. त्याच रेस्टॉरंटमध्ये आज रुद्र पण डिनरसाठी आलेला, पण तो प्रायव्हेट रूममध्ये बसून जेवण करत होता. या दोघी जेवण जेवत असताना राहून राहून बड्या बापाची काही मुलं लावण्याकडे अतिशय घाणेरड्या नजरेने पाहून तिला काही वाईट इशारेही करत होते. ते पाहून लाऊ जास्तच घाबरते, पण ती पायलला काहीच बोलली नाही. तिला माहिती
झालेला पायलचा स्वभाव. ती लगेचच त्या मुलांसोबत भांडायला गेली असती आणि तेच लावण्याला नको हवं होतं. ती पायलला सतत "पायल चल ना, लवकर जाऊया घरी" म्हणत होती. "लावू तू अशी काय करते? पहिल्यांदाच आले मी या रेस्टॉरंटमध्ये, तर जेवण तर एन्जॉय करू देत मनासारखं. छान आहे ना इथल्या जेवणाची चव? उगाच नाही इथे एवढं महाग मिळत जेवण." त्यांचं जेवण होत आलेलं त्याचवेळी पायलचा फोन वाजला. "हॅलो, हां बोला बाबा. काय काय झालं आईला? ॲडमिट केलंय आईला. तिला मायनर अटॅक आला. कसा काय? केव्हा?" बोलता बोलता पायलच्या हातातून फोन पडला. ती रडायला लागली. "पायल काय झालं?" लाऊने विचारलं. "लाऊ, मला लगेच निघायला हवं. माझ्या आईला मायनर अटॅक आलाय. तिला ॲडमिट केलंय गं. माझी खूप आठवण येते तिला." बाबा म्हणाले. "सारखं सारखं पायलला बोलत आहे ती. हे घे माझं कार्ड. पैसे पे कर आणि टॅक्सी पकडून तू घरी जा." "अगं पण पायल तू एकटी." लाऊ बोलली. "तू माझी काळजी नको करूस. मला आहे सवय या सगळ्याची. माझ्या मनावर आईच्या आजाराचा ताण असला तरी मी जाईन व्यवस्थित. तू नीट जा." पायल तिच्या दुःखात रडत पण मैत्रिणीच्या काळजीत बोलून निघून जाते. पायल गेल्यावर लावण्य त्यांच्या जेवणाचं बिल पायलच्या कार्डने पे करते. जोडी तुटली ती बड्या बापाची मुलं." मुद्दाम लाऊला ऐकायला जाईल एवढ्या आवाजात बोलली. ती जशी तिथून बाहेर पडू लागली तशी ती 3 मुलं त्यांच्या खुर्चीतून लगेच उठून तिच्या मागोमाग आले. रेस्टॉरंटमध्ये जाताना पायलसोबत आत गेली पण बाहेर येताना गोंधळलेली ती. पार्किंग एरियामध्ये पोहोचली पण तिथे चारी बाजूला खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या. ती गोंधळलेली असल्यामुळे नक्की एक्झिट पॉईंट कुठे आहे काहीच तिच्या लक्षात येईना. तिच्या मागे मुलं लागलेली म्हणूनच ती घाईघाईत पळतच तिथून बाहेर पडण्याचं पाहत होती. त्याचवेळी रुद्र कॉलवर बोलत तिथून जाण्यासाठी निघालेला तर ती अचानक त्याला जोरदार धडकली. त्याच्या हातातील महागडा मोबाईल जमिनीवर पडतो. त्याचा राग तर आता 7व्या आसमानावर होता. "स्टुपिड गर्ल," तो मोठ्याने ओरडला. ती गोंधळून भीतीने त्याच्याकडे पाहते. त्याचा रागीट चेहरा पाहून तिला तर काहीच सुचत नव्हतं. तिने भीतीने सरळ गच्च डोळे मिटून घेतले. कपाळावर घाम जमा झालेला तिच्या. शरीर थरथरू लागलं. श्वासाची गती वाढलेली. मनात हे तेच लिफ्टमधले ती पुटपुटली. तिची अवस्था भित्र्या सशागत झालेली. त्याची नजर तिच्यावर पडली आणि तो तर तिला बघून जागीच खिळला. वेड्यासारखं हरवला तो तिच्यात. काही क्षण उलटले तरी त्याचा आवाज येत नव्हता म्हणून तिनेच काही वेळापूर्वी गच्च मिटून घेतलेले डोळे हळूवार उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली. एका क्षणात हार्टबीट स्किप झाल्यासारखं झालं त्याला. कारण आज तो तिला अगदीच जवळून पाहत होता. अगदी जवळून तिचं निरागस आणि अस्सल सौंदर्य आणि तिचे बावरलेले काळेभोर मीनाक्षी डोळे या क्षणी मनाचा टाहो घेऊन गेले त्याच्या. साध्याशा पिंक कलरच्या पंजाबी ड्रेसमधली लाऊ पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याच्या मनाला तिची मोहिनी तर आधीच पडली होती. खूप इच्छा होती त्याची तिला मनापासून समोरून पाहण्याची पण ती त्याच्या घरातून निघून गेलेली म्हणून तो तिला पाहू शकला नव्हता. आता तो तिला अगदी जवळून वेड्यासारखं निहाळत होता. तिचं ते निखळ सौंदर्य त्याला वितळून टाकत होतं. खूपच रागीट, सनकी, तापट डोक्याचा होता तो पण आता तिला निरखून बघत असताना त्याची नजर भावनिक झाली होती. ती त्याची माफी मागू लागली. "प्लीज माफ करा मला सर. ते चुकून धडकली मी तुम्हाला." आताही बोलताना तिचे डोळे पाणवलेले. तो मात्र काहीच न बोलता सुन्न झाल्यागत एकटक तिच्याकडे पाहत होता. तशी ती गोंधळून इकडे तिकडे पाहू लागली. "काय अजीब आहेत हे," मनात बोलली. "तुमचा फोन," म्हणत जमिनीवर पडलेला त्याचा फोन पटकन उचलून त्याच्यासमोर पकडते. "सर, तुमचा फोन," म्हणते ती त्याला. तसा तो भानावर येतो आणि तिच्या हातातून फोन घेतो. खरं तर ती रस्ता चुकलेली. तिथे त्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीही नव्हतं. कुठे जावं तिला काही सुचत नव्हतं. भीतीने ती जास्तच घामाघूम होत होती. तिला इतकं घाबरलेलं बघून रुद्र म्हणाला तिला, "रिलॅक्स
त्याला वाटलं की त्याच्या घरी राहत होती तर ती त्याला ओळखत असावी, पण आता तिच्याकडे पाहून ती त्याला ओळखत नाही याची खात्री पटली त्याची. तिने त्याला नव्हतं ओळखलं, फक्त लिफ्टमधल्या धडकेत तिने चोरून त्याच्याकडे पाहिलं होतं. मी पुन्हा त्याच व्यक्तीला धडकले म्हणून ती जास्तच घाबरलेली. तरीही ती त्याच्याकडे आशेने बघू लागली. सर, प्लीज मला मदत करू शकता का तुम्ही? ती ओढणीने तिच्या कपाळावरील घाम पुसत हळू आवाजात अदबीने म्हणाली. काय मदत हवी आहे? त्याने विचारलं. ते मला इथून बाहेर कसं पडायचं ते सांगता का? प्लीज, मला काहीच कळत नाही. तसं त्याने एक भुवई उंचावून तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्या नजरेला नजर मिळवत नव्हती हे आलं त्याच्या लक्षात. तो बोलला, त्या तिकडे एक्झिट गेट आहे. त्याने बोटाने इशारा करत सांगितले. ती त्याने दाखवलेल्या एक्झिट गेटकडे वेगाने पळत जाऊ लागली. तो तिच्याकडेच पाहत विचार करत होता की ही इतक्या वेगाने का पळत गेली असेल. त्यालाही पाहायचं होतं ती कुठे जाते ते, म्हणून तो तिच्या मागे जाऊ लागला. तिच्यासाठी तो मागील कित्येक दिवसांपासून तडफडत होता. आता असंच थोडं जाऊ देणार होता तिला तो. ती कुठे राहते हे जाणून घेणार होता तो. तेव्हाच 2-3 मुलं तिच्या मागे वेगाने पळताना दिसले. कुठे गेली ही मुलगी लगेच? त्यातील एक मुलगा म्हटला. कुठे जाणार आहे जाऊन जाऊन? असेल इथेच कुठेतरी. तू पाहिलं नाहीस का? आपण तिच्याकडे पाहत होतो तर ती किती घाबरलेली. मला तर वाटतंय ती पहिल्यांदाच आली असावी रेस्टॉरंटमध्ये. दुसरा मुलगा म्हणतो, गावाहून आली असावी. तिच्याकडे पाहून वाटत नव्हतं की ती इथली असेल. अरे चला लवकर, आपल्या हातून निसटण्या अगोदर तिला पकडूया. हो, चला लवकर, तिला पकडायला हवं आपल्याला, नाहीतर आयती आपल्या हातातील शिकार जाईल. आज रात्रीची सोय याच रेस्टॉरंटमध्ये होईल आपली. ती मुलं तिच्या मागे जात असतात. त्यांचं बोलणं ऐकून इकडे रुद्रच्या कपाळावर अतिशय रागाने आठ्या जमा होतात. तोही त्या मुलांच्या मागे धावतो. त्या मुलांनी तिला गाठलेलं तिथेच जास्त आवाज नको म्हणून एक जण पटकन तिच्या नाकावर रुमाल पकडतो. तशी ती लगेच बेशुद्ध होते. मदतीसाठी ती मोठ्याने ओरडू शकली नव्हती. तो मुलगा तिला घेऊन वळला तर समोर त्यांचा बाप रुद्र उभा होता. ती मुलं जे काय करत होते ते सर्व रुद्र पाहत होता. कुठे घेऊन चालला हिला? रुद्रने त्याच्या जबरी आवाजात विचारलं त्यांना. समोरचा व्यक्ती जास्त पॉवरफुल वाटत होता त्यांना, तरी ती मुलं चिडली. एक जण म्हटला, तुझी गर्लफ्रेंड आहे का ही? उगाच हिरो बनायला जाऊ नकोस. गप गुमान आमच्या रस्त्यातून बाजूला हो. रुद्रने धारदार नजर त्यांच्यावर रोखून धरली. नाही होणार बाजूला. काय कराल? रुद्र पुन्हा त्याच्या जबरी आवाजात बोलला. तशी ती मुलं एकमेकांकडे पाहून विचित्रपणे हसू लागली. तुला माहीत तरी आहे का तू कोणाच्या नादी लागत आहेस? त्यातील एक जण म्हटला. प्रकाश, हिला ठेव खाली. याची हिरोगिरी उडवायला हवी पहिले. लाऊला जमिनीवर ठेवून ते तिघे एक साथ रुद्रच्या अंगावर धावून येतात. रुद्र तर एका झटक्यात तिघांना जमिनीवर पाडतो. रुद्र रागाने खूप खूप मारतो त्यांना. तो सर्व गोंधळ पाहून रेस्टॉरंटमधील मॅनेजर धावत रुद्रजवळ येतो. सर, काय झालं? तुम्ही एवढे का चिडलात? मॅनेजर रुद्रला विचारतो. ही मुलं या मुलीला किडनॅप करून घेऊन चाललेली. रुद्र मॅनेजरला बोलतो. तसा मॅनेजरही 2-3 लाथा प्रत्येकाला घालतो. ती मुलं आता त्याच्याकडे दयेची भीक मागत असतात. रुद्र पोलिसांना इन्फॉर्म करून त्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात द्या मॅनेजरला सांगून आता तो लाऊला त्याच्या मजबूत 2 हातांवर उचलून घेतो आणि तिथून निघून जातो. ती अजूनही बेशुद्धच असते. तो जे दृश्य पाहत होता त्यावर शिवाचा विश्वासच बसत नव्हता. शिवा धावत पळतच आलेला. बॉस, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे बोलून तो लावण्याला त्याच्या मजबूत 2 हातांवर उचलून घेऊन कारकडे निघालेला. ते पाहून शिवाच्या मनात विचार चमकून गेला की मी ज्यांना समोर पाहत आहे ते नक्की माझेच बॉस आहेत ना. रुद्रने तिला कारमध्ये बसवल्यावर त्याच्या मांडीवरच बसवलेलं. शिवा, हॉस्पिटलमध्ये चल, तो बोलला. तिचे डोळे मिटलेलेच होते. तिच्याकडे कोणी इतकं वेड्यासारखं पाहत आहे याची काहीच कल्पना नव्हती तिला.
तो मात्र त्या नाजूक सुंदर बाहुलीकडे पापणी न लावता बघतच बसला. केव्हाच तिला मांडीवर मिठीत घेतल्यासारखं घेऊन बसलेला तो. खूप वेळाने तिच्या दाट झुपकेदार मोरपिसासारख्या पापण्यांची हालचाल झाली. हळूवार डोळे उघडून तिने समोर पाहिलं. तो एकटक तिच्याकडे अतिशय जवळून बघत असल्यामुळे तिची नजर त्याच्या तपकिरी डोळ्यांना जाऊन भिडली. पण तिने डोळे पुन्हा मिटले. तसं त्याने तिला हृदयाजवळ कवटाळून मिठीत जवळ घेतलं. तिच्या हृदयाची होणारी धडधड तो ऐकत होता. समोर कार ड्राईव्ह करणारा शिवा बॉसला एका मुलीला मिठी मारताना पाहून त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कसं शक्य आहे? हे नक्की माझेच बॉस आहेत ना? या तापट सनकीसोबत त्या मुलीचं आयुष्य? हाच एक प्रश्न त्याला पडलेला. शिवा कायम त्याच्यासोबत असायचा, पण आजपर्यंत एखाद्या मुलीला मिठी तर दूरच, पण साधं तो मुलींकडे पाहतही नव्हता हे शिवाला माहीत होतं. राहून राहून त्याच्या मनात हेच येत होतं. कसं शक्य आहे हे? बॉस आणि एका मुलीला मिठी मारत आहेत. हॉस्पिटल आलं तसा तो तिला उचलून घेऊनच उतरला. थेट हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांना अगोदरच इन्फॉर्म केलेलं, त्यामुळे त्याच्याजवळ डॉक्टर पळतच आले. त्यांनी तिला तिथल्या बेडवर ठेवलं आणि डॉक्टरांकडे पाहिलं. स्वतः रुद्र तिला घेऊन आलाय म्हटल्यावर डॉक्टरांनी तिला पटापट चेक केलं. काळजी नका करू, येतील त्या शुद्धीवर लगेचच ट्रीटमेंट चालू करतो, डॉक्टर म्हणाले. हो, मग करा लवकर ट्रीटमेंट, वेळ नका घालवू जास्त, तो कठोर आवाजात म्हणाला. डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट चालू केली. तो तिथेच खूप वेळ तिच्या शेजारी बसून होता, तिच्या काळजीत. काही वेळाने ती शुद्धीवर आली, पण नेमका त्याच वेळी तो अर्जंट कॉलवर बोलण्यासाठी साईटला निघून गेलेला. तिने हलकंच आजूबाजूला पाहिलं आणि धक्क्याने ती ताडकन उठून बसली. कारण तिला कळलेलं ती आता हॉस्पिटलमध्ये आहे ते. पण आता वेगळीच भीती तिच्या मनात डोकावून गेली. चुकीचं तर काही घडलं नसेल ना माझ्यासोबत? तिने अंगावरचे कपडे चाचपडून पाहिले. तिचाच ड्रेस अंगावर होता, जसाच्या तसा. तिला बरं वाटलं. म्हणजे माझ्यासोबत काही अघटित झालं नाही याचा तिला मनोमन आनंद वाटला. तिला सर्व ठीक आहे अशी खात्री झाली आणि तिच्या जीवात जीव आला. ती मनातच देवाचे आभार मानू लागली. रेस्टॉरंटमध्ये ती मुलं मागे लागलेली तिच्या, ते तिला आता आठवू लागलेलं. पण त्यानंतर काय घडलं ते तिला आठवत नव्हतं. आता ती हॉस्पिटलमध्ये कशी आली तेही तिला कळत नव्हतं. तिला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं असेल हा प्रश्न पडलेला तिला. हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं होतं तिला, कारण हॉस्पिटलचे बिल ती स्वतःशीच पुटपुटली. माझ्याजवळ तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचे बिल भरण्याइतके पैसे नाहीत. ती बेडवरून उठत असताना तिला स्वतःच्या शरीरातून, कपड्यातून खूपच आकर्षक आणि मनमोहक सुगंध येऊ लागलेला. हा सुगंध ती स्वतःशीच पुटपुटली. बहुतेक त्याच्या कपड्यांचा, तिच्या कपड्यांना लागलेल्या परफ्यूमचा सुवास होता तो. हा सुगंध माझ्या कपड्यातून कसा येतोय? पण तिने त्याकडे आता दुर्लक्ष केलं. फक्त लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं होतं. तिने बेडवर टाकलेली तिची ओढणी उचलली आणि अंगावर टाकली. बाजूलाच तिची पर्स होती, तीही घेतली आणि विस्कटलेले केस नीट करून ती गुपचूप आजूबाजूला पाहून चालू लागली. त्याच वेळी मागून सिस्टरने तिला आवाज दिला. मॅडम, तुम्ही कुठे निघालात? तशी लावण्या घाबरली. तिने वळून सिस्टरकडे पाहिलं. ती म्हणाली, मला आता ठीक वाटत आहे, मी घरी चालले. अहो मॅडम, पण सरांनी आम्हाला विचारलं तर आम्ही काय सांगू त्यांना? लाऊला तर वाटलं सर म्हणजे डॉक्टरांविषयी बोलत असेल सिस्टर, त्यांनाच सांगा मला बरं वाटलं म्हणून ती निघून गेली. लाऊ अदबीने बोलली. हे बघा मॅडम, तुम्ही बसा आधी इथे, मी लगेचच डॉक्टरांना विचारून येते, बोलून सिस्टर घाईघाईत एकदम गडबडीतच तिथून निघून गेली. पण आता लावण्य तिथून पळून जाणारच होती हे मात्र नक्की होतं. सिस्टर तिथून जाताच तिने आजूबाजूला बघितलं आणि ती पळतच तिथून बाहेर पडली. सिक्युरिटी गार्ड नेमका त्याच वेळी त्याच्या जागेवर नव्हता, म्हणून ती सहजच यशस्वीरित्या तिथून निघून गेली. मुंबईत नवीन असल्यामुळे अजून तरी तिला मुंबईची नीट ओळख नव्हती झाली.
थोडीफार पायलने करून दिली होती त्या आधारावर ती आता एका टॅक्सीला हात दाखवते आणि तिला कुठे जायचं आहे ते सांगून टॅक्सीत बसून तिथून घरी निघून जाते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसेल तर कृपया पहा. धन्यवाद.